नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शिक्षण व्यवस्थेमध्ये क्लासेस वाल्यांनी मांडलेला बाजार आता केंद्र सरकार उठवणार आहे। हो, मी याकरताच शिक्षण विभागातील क्लासेसचा बाजार उठणार आहे हे म्हणत आहे, कारण की आता केंद्र सरकारने आणलेल्या नवीन नियमांमुळे जे काही क्लासेस मध्ये शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडण्यात आला होता तो आता उठणार आहे। नेमकं केंद्र सरकारने कोणते नियम आणले आहेत, यामुळे क्लासेस वाल्यांवरती होणारा परिणाम, विद्यार्थ्यांच्या बाजूने घेण्यात आलेले निर्णय, याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, शिक्षणाचा बाजार मांडलेल्या कोचिंग क्लासेसना आता केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्वामुळे चाप बसणार आहे। कारण सरकारने आणलेल्या नव्या नियमावलीनुसार 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटर मध्ये प्रवेश देता येणार नाही। तसेच चांगले मार्क्स आणि रँक मिळवून देण्याची दिशाभूल करणारी जाहिरात आता कोचिंग क्लासेस यांना करता येणार नाहीये। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। कोचिंग सेंटर्सना नियमन आणि त्यांना कायदेशीर चौकटीत आणण्याची गरज ही खूप होती। तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या अनियंत्रित वाढीवर रोख लावण्यासाठी मार्गदर्शक तत्वे ही करण्यात आलेली आहेत। विद्यार्थ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या, कोचिंग क्लासेसच्या ठिकाणी होणाऱ्या आगीच्या घटना यासारख्या एक ना अनेक तक्रारी आणि पालकांची जी काही तक्रार वाढत होती कोचिंग क्लासेसच्या फी बाबत, याविषयी शासनाला आता लक्ष घालून यावरती निर्बंध आणणं गरजेचं होतं। याकरता सरकारने आता पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे। केंद्र सरकारने कोणकोणते कठोर नियमन केले आहेत ते बघूया। आणि आता हे नियम जे काही कोचिंग क्लास इन्स्टिट्यूट असतील, छोटे मोठे क्लासेस असतील, त्यांना पाळणं बंधनकारक करण्यात आले। सर्वप्रथम बघूया, नीट अथवा जेईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून हे आत्महत्येचं प्रमाण वाढलं होतं। त्याशिवाय खासगी कोचिंग क्लासेस मध्ये मनमानी फी आकारली जात होती। त्यामुळे सर्वांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार IIT, JEE, MBBS, नीट यासारख्या प्रोफेशनल कोर्ससाठी कोचिंग सेंटरमध्ये आग जी काही आहे ती आग प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आलं आहे। त्याशिवाय सुरक्षेसंदर्भात NOC असणंही बंधनकारक करण्यात आले आहे। परीक्षा आणि त्यांच्या निकालांच्या दबावाची संबंधित समस्येवरती मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित धडे आणि पाठबळ आता कोचिंग क्लासेस यांना देण्यात यावं असं नियमांमध्ये म्हणलं आहे। त्यासोबतच नियम मोडल्यास जे काही कोचिंग इन्स्टिट्यूट असतील त्यांना आर्थिक दंड हा केला जाणार आहे। कोचिंग सेंटर्सना केंद्र सरकारच्या नियमानुसार आता नोंदणी करणं हे अनिवार्य करण्यात आलंय। त्याशिवाय सर्व नियमांचं पालनही आता हे कोचिंग क्लासेसना करावे लागणार आहे। विद्यार्थ्यांच्या गुणाच्या बाबतीत कोणतीही गॅरंटी आता कोचिंग क्लासेसना देणं महागात पडणार आहे। आपण जे काही टीव्ही वरती येणाऱ्या विविध जाहिराती बघत असू किंवा पेपरला येणाऱ्या जाहिरात असतील किंवा शहरांमध्ये जागोजागी कोचिंग क्लासेसने लावलेले होर्डिंग असतील, तेथे विद्यार्थ्यांच्या पासिंगची हमी घेतली जाते। विद्यार्थ्यांना एवढे टक्के पडतील याची गॅरंटी घेतली जाते। अशी गॅरंटी घेणाऱ्या कोचिंग क्लासेस वरती आता कारवाई होणार आहे। त्यांना कोणतेही आश्वासन मोठ्या प्रमाणात आता देता येणार नाहीये। हीच खरी अडचण आता कोचिंग क्लासेसची होणार आहे। कोचिंग क्लासेसने नियम मोडल्यास आर्थिक दंडाचा सामना त्यांना करावा लागणार आहे। कोचिंग सेंटरकडून नियमांचे पहिल्यांदा उल्लंघन झाल्यास 25,000 रुपयाचा दंड आकारला जाऊ शकतो। जर पुन्हा नियमांचं उल्लंघन केल्यास 1 लाख रुपयापर्यंतचा दंड कोचिंग क्लासेसला हा आकारला जाऊ शकणार आहे।
आणि हा नियम कोचिंग क्लासेसच्या जरी विविध ब्रांचेस असतील तर त्या प्रत्येक ब्रांचला हा नियम लागू असणार आहे। आणि जर दुसऱ्यांदा ही नियम पाळले गेले नाही तर कोचिंग क्लासेसची मान्यता ही केंद्र सरकार रद्द करू शकणार आहे। नियमावलीतील व्याख्येनुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला आता कोचिंग क्लास हे संबोधलं जाणार आहे। त्यासोबतच मित्रांनो, कोचिंग क्लासमध्ये ज्यावेळेस आपण ऍडमिशन घेतो तर त्यावेळेस आपल्याला कोणतीही फी आपल्याला परत दिली जात नव्हती। मनमानी पद्धतीने त्यामध्ये कपात करून जर आपण ऍडमिशन कॅन्सल केलं तर ते फी आपल्याला परत देत नव्हते। आता जे काही नवीन नियमानुसार आता 10 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना फी ही माघारी द्यावी लागणार आहे। एखाद्या कोर्स दरम्यान कोचिंग सेंटरला फी वाढवता येणार नाहीये। एक तर कोर्सच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांची फी जी काही ती डिक्लेअर करावी लागणार आहे। ऍडमिशन पूर्वीच त्यांना ती फी सांगावी लागणार आहे। एकदा का कोर्स सुरू झाला तर जे काही क्लासेस असेल त्यांना त्यांची फी ही वाढवता येणार नाही। जर एखाद्या विद्यार्थ्यांनी पूर्ण पैसे भरूनही कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला तर कोर्सच्या उर्वरित कालावधीचे पैसे हे क्लासेसना आता परत करावे लागणार आहे। हॉस्टेल आणि मेस फी देखील परताव्यात समाविष्ट केली जाईल। 10 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना रक्कम ही माघारी करावी लागणार आहे। तर मित्रांनो, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे ज्या क्लासेस असतील हॉस्टेल आणि मेस एकाच ठिकाणी असतील असे जे काही मोठे मोठे क्लासेस आहेत तेथे जर एखादा विद्यार्थी आपलं ऍडमिशन कॅन्सल करून जात असेल, मग ते सुरुवातीला असेल कोर्सच्या मध्ये असेल तर त्यावेळेस उर्वरित जी राहिलेली दिवसांची फी आहे त्या विद्यार्थ्याला कोचिंग क्लासेस यांना 10 दिवसात परत करावी लागणार आहे। त्यासोबतच सर्वात महत्वाचं ते म्हणजे काही जे कोचिंग क्लासेस आहेत ते त्यांचे जे काही कॉलेज असतील किंवा शाळा असतील ते दोघांमध्ये टायअप करतात आणि जे काही शाळेत किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणं अपेक्षित आहे ते तेथे न देता थेट कोचिंग क्लासेसमध्ये दिलं जात होतं। आता अशा संस्थांवरती लगाम घातला जाणार आहे। तो कशा पद्धतीने ते आता आपण बघूया। शाळा कॉलेज अथवा एखाद्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोणत्याही परिस्थितीत कोचिंग क्लासेस हे घेता येणार नाही। त्याशिवाय एका दिवसात 5 तासांपेक्षा जास्त क्लास चालणार नाही। सकाळी लवकर आणि रात्री उशिरा क्लासेस घेता येणार नाही। विद्यार्थी आणि शिक्षकांना साप्ताहिक सुट्टी ही क्लासेसला द्यावी लागणार आहे। आता नेमक्या मार्गदर्शक सूचना काय आहेत त्या आपण एक एक करून समजून घेऊया। कोणत्याही कोचिंग सेंटर मध्ये पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्ती देता येणार नाहीये। कोचिंग सेंटर्स मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणारी आश्वासनं ही देऊ शकणार नाही। पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी ही कोचिंग सेंटर यांना देता येणार नाही। संस्था 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकणार नाही। म्हणजेच कमीत कमी कोचिंग क्लासला ऍडमिशन घेणारा विद्यार्थी हा 10वी पास असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्याची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतर म्हणजेच 10वीच्या परीक्षेनंतर व्हायला हवी। दिशाभूल करणारी जाहिरात कोणताही कोचिंग सेंटर करू शकणार नाहीये। कोचिंग सेंटर नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्तीची सेवा हे स्वीकारू शकणार नाही किंवा अशा शिक्षकांना कामावरती ठेवू शकणार नाही। या मार्गदर्शक तत्वाच्या समुपदेशनासाठी प्रणाली असल्याशिवाय संस्थेची नोंदणी ही होऊ शकणार नाहीये। कोचिंग सेंटर्सकडे ट्युटरची पात्रता, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहातील सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांच्या अद्ययावत तपशील असलेल्या वेबसाईट आता कोचिंग क्लासेस यांना बनवाव्या लागतील आहे। ज्या वेबसाईट आहे त्या कोचिंग क्लासेस यांना आता बनवाव्या लागणार आहे। तर मित्रांनो, जो काही शिक्षण व्यवस्थेतील आणि खास करून ज्या काही कोचिंग क्लासेसचा बाजार हा आपल्या अवतीभोवती जो सुरू आहे त्यावरती या मार्गदर्शक तत्वांनी किंवा केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांनी थोडासा तरी अंकुश लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडनं करण्यात आलेला आहे। पण एक पालक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की जे काही आहे, जरी स्पर्धेचं युग असलं तरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ना पालकांनी खेळला पाहिजे, ना त्यांच्या शाळेंनी खेळला पाहिजे, ना कोचिंग क्लासेस यांनी हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी
खेळलं पाहिजे. जी काही आपल्या अवतीभोवती अघोरी स्पर्धा जी विद्यार्थ्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे त्यावरती अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने घालून दिलेले नियम आपल्याला कसे वाटले, आपलं यावरील नेमकं मत काय आहे? केंद्र सरकारने घालून दिलेले नियम जे आहेत ते योग्य आहेत का? ते विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत का? कोचिंग क्लासेसला जे हे नियम पाळले नाही तर केला जाणारा दंड हा योग्य आहे का? नेमकं आपलं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये मांडा. आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. अशीच व्हिडिओ, माहिती, PDF, GR आपल्या व्हॉट्सअप वरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. तेथून आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता किंवा आपल्या स्क्रीनवरती येथे एक नंबर दिसत असेल त्यावरती आपण व्हॉट्सअप वरती हाय मेसेज पाठवून आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात. मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.